ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ओवी आहे 164, अध्याय आहे 4. जे सर्वोत्कृष्ट ज्ञान आहे ते आपणास प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर ब्रह्मज्ञान संपन्न असलेले असे जे संत आहेत त्यांची सर्व भावे सेवा करावी असं ज्ञानदेव सांगतायत. एखाद्या शिष्याला किंवा साधकाला आपल्याला जगातील जे सर्वोत्कृष्ट ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर त्याने ब्रह्मज्ञानी संतांजवळ जावे, त्यांची सर्वतोपरी सेवा करावी. ज्ञानदेव म्हणतात, तेथे सेवा हा दारवंटा आहे. तेथे सर्व अभिमान सोडून देऊन अत्यंत नम्रपणे त्यांची सर्वतोपरी सेवा करावी. त्या सेवेने ते प्रसन्न होऊन त्या शिष्यावर कृपा करतात आणि मग ते त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. त्या ज्ञानप्राप्तीमुळे शिष्याला आत्मबोध होतो व त्याच्या मनातील संकल्प विकल्प समूळ नाहीसे होतात. अशा प्रकारे सद्गुरूंनी आपल्या शिष्यावर कृपा करून ज्ञान दिल्याच्या अनेक कथा संत वाङ्मयात आपल्याला वाचायला मिळतात. अशीच गुरुकृपा झालेल्या एका शिष्याची ही एक गोष्ट आहे. आदि शंकराचार्य जेव्हा शृंगेरी येथे गेले होते तेव्हा त्यांना गिरी नावाचा एक साधा भोळा मुलगा भेटला. त्याने आचार्यांना विचारले, मी तुमच्याजवळ राहू का? त्याचा तो साधा भोळा भाव पाहून त्यांनी त्याला होकार दिला. हा सरळ मार्गी साधा भोळा शिष्य मग इतर शिष्यांबरोबर शंकराचार्यांच्या जवळ राहायला लागला. तो सर्वांच्या आधी म्हणजे अगदी भल्या पहाटे उठे, स्वतःचे स्नानादी सर्व अन्निक आटपून गुरु म्हणजे शंकराचार्य उठायच्या पूर्वी तो त्यांच्या तोंड धुवायला पाणी देणे, स्नानाची तयारी करणे, त्यानंतर त्यांच्या पूजेची तयारी करणे, त्यांना काय हवं नको ते पाहणे आणि मग तो त्यांचे कपडे घेऊन नदीवर जायचा. तो तिथे ते स्वच्छ धुवून वाळवून योग्य ठिकाणी आणून ठेवायचा. या व्यतिरिक्त सुद्धा त्यांची अनेक छोटी मोठी कामे तो सतत करीत असे. शिवाय तो सतत आचार्यांच्या आजूबाजूलाच असे. गुरूंना नेमके काय हवे ते त्याला अगदी बरोबर कळे आणि मग काय तुझी गोष्ट तो लगेच हजर करीत असे. आणि नित्य वेदांताच्या अभ्यासाच्या चर्चेसाठी सुद्धा तो उपस्थित राहत असे. मात्र एक गोष्ट अशी होती की त्याला ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे वेदांत चर्चेची वगैरे अजिबातच गोडी किंवा आवड नव्हती. त्याला त्या विषयाचे आकलन सुद्धा व्हायचे नाही. वर्गातील इतर विद्यार्थी त्याची चेष्टा करीत, तो कसा मूर्ख आहे किंवा त्याला कसे काही कळत नाही, हा नुसता दिवसभर नको नको ती कामे करण्यात वेळ कसा वाया घालवतो, अभ्यास कसा करत नाही, याबद्दल एकमेकात सतत चर्चा करीत असत. पण गिरीच्या दिनक्रमात कधीच खंड पडला नाही. एके दिवशी तो पूजेसाठी फुले तोडून मग शंकराचार्यांचे कपडे धुण्यासाठी नित्याप्रमाणे नदीवर गेला. कपडे धुताना थोडा विलंबच झाला. इकडे चर्चेची वेळ झाली. सर्व शिष्य आपापल्या जागी येऊन बसले. आचार्यही आले. आता रोजची प्रार्थना म्हणायला शिष्यांनी सुरुवात केली. तेव्हा आचार्य म्हणजे शंकराचार्य त्यांना म्हणाले की अरे थांबा जरा, आपला गिरी कुठे दिसत नाहीये, तो आल्याखेरीज तुम्ही प्रार्थनेला सुरुवात करू नका. तुम्ही अजून थोडा वेळ आपण त्याची वाट पाहूया आणि गिरी आल्यानंतरच आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. तेव्हा बाकीचे शिष्य आपापसात कुजबूज करू लागले. ते म्हणाले, हा शिष्य असला काय नसला काय, म्हणजे ह्या गिरीला दोन्ही सारखेच आहे. त्याला काय फक्त काम करायचे असते. एखाद्या भिंतीला म्हणजे दगडाला शिकवण्यासारखे आहे, पण गुरुजींनी त्याच्यासाठी थांबायची तर काहीच गरज नाही. अहो, त्याला अगदी सोप्या असलेल्या गोष्टी सुद्धा येत नाहीत. त्याचे पाठांतर तर शून्य आहे. असाच थोडा वेळ गेला. तेव्हा एक शिष्य उठून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुदेव, गिरीसाठी आपण आपला वेळ वाया घालवित आहोत. तसेही तो नुसता इथे येऊन बसतो. त्याला काही येत नाही, त्याला आठवत नाही, तो पाठांतरही करत नाही, तसा म्हणावा तसा त्याचा अभ्यास तर नाहीच आहे.
तेव्हा आपण सुरू करूया असे आम्हाला सगळ्यांना वाटते. इतर शिष्यांनी होकार भरला. त्यांची ती धिटाई पाहून आचार्यांना फार आश्चर्य वाटले. तसेच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे आपल्या वर्गमित्राला कमी लेखत आहेत. येत असलेल्या गोष्टीचा त्यांना अभिमान झाला आहे. आचार्य काहीच बोलले नाहीत. त्यांनी काही क्षण डोळे मिटले. सर्व ज्ञान आपल्या बलाने बसल्या जागी गिरीमध्ये परिवर्तित केले. कपडे धुताना गिरीला काहीतरी अगदी वेगळे घडत आहे अशी जाणीव झाली. त्याच्या छातीत धडधडायला लागले. त्याला कसे तरी व्हायला लागले. नक्की काय होत आहे हेही त्याला समजेना. मग तो तसाच गुरुकुलात आला. आल्यावर आचार्यांच्या चरणी मस्तक ठेवले. आचार्यांनी आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले, गिरी उठ आणि आता तुझ्या मनात काय आहे ते तू व्यक्त कर. गुरुची आज्ञा होताच त्यांनी शंकराचार्यांची म्हणजेच आपल्या गुरूंची स्तुती करणारे सुंदर असे एक स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. त्या स्तोत्रात 8 श्लोक आहेत म्हणून त्याला अष्टक असे म्हणतात. आणि ते अष्टक तोटक या छंदात रचलेले आहे म्हणून त्याला तोटकाष्टकम असे म्हणतात. यानंतर सर्व शिष्यांना गिरीचे खरे स्वरूप कळले. त्यांनी तोटक छंदात रचलेल्या स्तोत्रामुळे तो आता गिरी राहिला नाही, तर तो तोटकाचार्य झाला. लोक त्याला त्याच नावाने ओळखू लागले. यानंतर उत्तराखंडात स्थापन केलेल्या ज्योतिर्मठाचे जगद्गुरू म्हणून त्याला नियुक्तही केले. असा हा गिरी किंवा तोटकाचार्य आहे. गुरुकृपा काय करते ते या तोटकाचार्याच्या कथेवरून आपल्या निश्चित लक्षात येईल.